नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, जीडीसीए परीक्षा मे 2025च्या संबंधी नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. जीडीसीए गुगलला सर्च करायचं आहे आणि सेकंड वेबसाईटवरती सहकार आयुक्त निबंधकांची जी वेबसाईट आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बघा, अधिसूचना जीडीसीए व सीएचएम परीक्षा 2025 याला क्लिक करायचंय. ओके, आणि यामध्ये 2025च्या परीक्षेचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे. आजपासून फॉर्म स्टार्ट होत आहेत आणि फॉर्म कसा फिलअप करायचा याचा व्हिडिओ देखील मी लगेच अपलोड करणार आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आधी प्रोफाईल आयडी बनवून घेतलेल्या असतील, एकदा आपली प्रोफाईल आयडी व्यवस्थित चेक करा आणि लगेच आपल्या या ठिकाणी फॉर्म सबमिट करायला चालू करून द्या. ओके, फॉर्म अतिशय सोपा आहे, काही अवघड नाहीये. पूर्ण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही. आता आपण पूर्ण अधिसूचना समजून घेणार आहोत परीक्षेच्या दृष्टीने, जी तुमची जीडीसीए परीक्षा जी आहे मे 2025 ची. चला इकडे लक्ष द्या रे. मे 2025 ची जी जीडीसीए ची परीक्षा आहे, ही 2025 ची परीक्षा तुमची या ठिकाणी 23, 24 आणि 25. ओके, म्हणजे 23, 24, 25 मे महिन्यामध्ये ही तुमची परीक्षा होणार आहे. आणि आता आपल्याकडे कालावधी खूप कमी आहे. ओके, 23, 24 आणि 25. चला, तारखा प्रत्येकाने आता लक्षात ठेवायची आहे. या फॉर्मची सूचना मी आधीच बऱ्याच वेळा दिलेली आहे, पण पुन्हा एकदा आपण यामध्ये समजून घेणार आहोत. बघा, शासकीय सहकार व लेखा पदविका जीडीसीए परीक्षा सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन क्षेत्रासंबंधीचा सीएचएम कोर्स या परीक्षा संबंधीतील राज्यातील अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि ठाणे अशा 16 केंद्रांवरती ही परीक्षा होणार आहे. परीक्षेची तारीखही दिलेली आहे 23, 24, 25 मे 2025 ला. ओके, चला, परीक्षांचा जो फॉर्म भरायचा आहे तो कसा असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने आहे. कसा फिलअप करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगितले आणि सगळ्यात महत्वाचं, पुन्हा फॉर्म कसा सबमिट करायचा याचा लाईव्ह पण दाखवणार आहे पुढच्या पार्टमध्ये. ऑनलाईन अर्ज भरताना जो तुम्ही युजर आयडी पासवर्ड तयार केलेला आहे तो विद्यार्थ्यांनी जतन करून ठेवायचा आहे, जपून ठेवायचा आहे. हे मी वारंवार विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं शेड्यूल, या ठिकाणी परीक्षेची तारीख दिलेली आहे, परीक्षा केंद्र दिलेली आहेत. एकदा निवडलेलं परीक्षेचं केंद्र पुन्हा बदलता येत नाही, याची प्रत्येक विद्यार्थ्यांनी नोंद घेणं आवश्यक आहे. ओके, चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. सगळ्यात महत्वाचं, परीक्षेच्या संबंधीची वेबसाईट पण तुम्हाला इथे दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये पण वेबसाईट असेल, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, परीक्षेचा जो फॉर्म आहे तो अर्ज भरण्याची तारीख बघा, 9 म्हणजे आजपासनं सकाळी 10 वाजेपासूनच फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि तुम्हाला लाईव्ह डेमो फॉर्म पण मी देणार आहे, कसा भरायचा आहे तो बघा. या ठिकाणी 9 तारखेपासून म्हणजे 9 जानेवारी ते या ठिकाणी 25 फेब्रुवारी पर्यंत 2025. ओके, या ठिकाणी म्हणजे 9 ते 25 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला फॉर्मची डेट आहे. एक लक्षात घ्या, 9 जानेवारी ते 25 फेब्रुवारी. आला मुद्दा लक्षात? चला, हे 16 सेंटर आहेत. बाकीच्या सर्व रेग्युलर सूचना आहेत ज्या आपण आधी समजून घेतलेल्या आहेत सर्व. यामध्ये परीक्षेसाठी तुम्हाला जी काही पदवी लागणार आहे, पदवीचं मूळ ओरिजिनल मार्कशीट लागतंय, लक्षात घ्या. जर तुम्ही पदवीधर नसाल, तर तुम्ही संस्थेत काम करत असाल, जर तुमच्याकडे 10वी किंवा 12वी झालेलं असेल तर अशा पद्धतीमध्ये तुमची इथे सर्टिफिकेट दिले. जर तुमचं 12वी झालेलं असेल तर तुमची 3 वर्षाची सेवा पूर्ण पाहिजे, 10वी असेल तर 5 वर्षाची सेवा पूर्ण असली पाहिजे. आणि लेटर हेडवरती संस्थेच्या संबंधीचं नाव, तसेच जे विद्यार्थी परीक्षा देणार आहे त्या परीक्षार्थकांचं नाव, पद, त्यांचं जे असणारे पद, त्याच्यानंतर वेतन, जन्मदिनांक, त्याचबरोबर तुम्ही जर 10वी 12वी उत्तीर्ण असाल त्या संबंधीची डिटेल्स आणि सेवेमध्ये तुम्ही कायमस्वरूपी काम करतायत तर या संबंधीचं पूर्ण लेटर हेडवरती तुम्हाला माहिती पाहिजे आहे. ती लेटर हेडची अपडेट्स कुठे करायची फॉर्म भरताना मी सांगणार आहे, पण या सगळ्या गोष्टी तयार ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडे पासवर्ड साईज फोटो पाहिजे, स्वाक्षरी पाहिजे, विद्यापीठाचं पदवी मार्कशीट तुमच्याकडे आवश्यक असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतायत, पदवीला नसतानाही फॉर्म भरता आहेत, म्हणजे ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट नाहीये तरी ते काही विद्यार्थी फॉर्म भरतायत. पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर फॉर्म तुमचा रिजेक्टेड झाला तर त्याला तुम्ही स्वतः सर्वस्वी जबाबदार राहतात. त्याच्यामुळे दिलेल्या नियमांचं पालन करूनच तुम्ही त्या ठिकाणी काय करा, फॉर्म सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. चलो, इथपर्यंत पॉइंट क्लिअर.
त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे समजून घ्या, की परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला खूप आणि खूप महत्त्वाचे पॉइंट आहे, की बऱ्याच वेळा विद्यार्थी ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही, की ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तुमचं कंपल्सरी पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा 50% रूल. जे विद्यार्थी आता 2024च्या परीक्षेसाठी फेल झालेले असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करा, आपला जो ऑनलाईन तुमच्या प्रोफाईलवरचा जो निकाल आहे, त्याची प्रिंट काढा, त्यावरती सिग्नेचर करा, तुमचं नाव टाका, ओके. आणि पुन्हा PDF मध्ये कन्वर्ट करा. ज्यांना 50% मार्क्स आहेत, पण रिझल्ट फेल आलेला आहे, ज्या ज्या विषयात 50% मार्क्स आहेत, ते तुम्ही एक्झाम्पशनसाठी तुम्हाला हा पुरावा तिथे सादर करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, महिलांच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर मी सांगितलेलं आहे, मॅरिट सर्टिफिकेट किंवा गॅझेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. परीक्षा शुल्क जी फी आहे तुमची 800 रुपये आहेत, ओके. एक लक्षात घ्या, ती तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे. अशा पद्धतीने GDCA परीक्षेसंबंधीचा ही संपूर्ण नोटिफिकेशन्स या ठिकाणी आलेलं आहे मे 2025च्या परीक्षेच्या संबंधी. तर सर्व विद्यार्थ्यांना ही महत्त्वाची सूचना समजली असेल आणि आपल्या चॅनलवरती फॉर्म कसा फिलअप करायचा याची सुद्धा माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि जर तुम्हाला परीक्षेचं या ठिकाणी टाइम टेबल पण दिलेलं आहे बघा, परीक्षेचं जे टाइम टेबल आहे 23 तारखेला, म्हणजे 23/5 तुमचा पहिला पेपर हाऊसिंग मॅनेजमेंट, त्यानंतर त्याच दिवशी तुमचा सेकंड पेपर असणार आहे अकाउंटचा. पेपरचा वेळ दिलेला आहे मॉर्निंगचा सकाळी 10 ते 1 पहिला पेपर, दुसरा पेपर तुमचा असणार आहे 2 ते 5, म्हणजे एका दिवसाला 2 पेपर होतात. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आपली नवीन बॅच चालू होते 12 पासून, त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन्स करा, जेणेकरून तुमचा कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल. चला, यानंतर 24 तारखेला तुमचा ऑडिटिंगचा पेपर, त्याच दिवशी इतिहासाचा पेपर असणार आहे. आणि शेवटचा पेपर जो आहे तुमचा 25 तारखेला, त्यामध्ये 5वा नंबरचा पेपर मॉर्निंगला असणार आहे. त्याच्यानंतर शेवटचा पेपर जो तुमचा असणार आहे सहकारी बँकिंग. असे तुमची 3 दिवस कंटिन्यू परीक्षा आहे, शुक्रवार शनिवार रविवार, ओके. सुट्टी नाहीये. त्यामुळे आपल्याला अभ्यासाचं नियोजन करून नवीन घटकांवर आधारित पूर्ण सिरीज आपल्याला अभ्यासायची आहे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि बॅच स्टार्ट होते आपली 12 पासून, त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन करा. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल इथे नंबर देतोय 85 30 80 42 74, ओके. लवकरात लवकर बॅच जॉईन करा. महत्त्वाच्या घटकांवर आधारित पूर्ण सिरीज मी घेतोय, ओके. चला, मे 25चं नोटिफिकेशन जाहीर झालेलं आहे. सर्व विद्यार्थी याची आतुरतेने वाट बघत होते आणि आता हे तुमच्यासमोर नोटिफिकेशन आलेलं आहे. फॉर्म कसा फिलअप करायचा हे अगदी मी आता 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ अपलोड करून देणार आहे, ओके. चला, सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.